काय मित्रांनो, भुजबळ साहेब सांगतात की बुवा ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला गेले तिथं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये भुजबळ साहेब सांगतात की सगळे वाळू तस्कर होते, गांजा तस्कर होते. म्हणजे विचार करा, तिथं सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग होता. आता शेतकरी वर्ग का होता? तर शेतकरी वर्गाला वाटलंय की बुवा आरक्षण जरा मिळालंय तर आपल्या मुलाला म्हणजे कमीत कमी शिक्षणाची फीस कमी लागेल, आहे का नाही, कुठंतरी ते सर्व्हिसला लागते. ह्या हेतून टोटली शेतकरी वर्ग जरांगे पाटला मागा होता. आणि त्याच्यात हे हे काय म्हणतात बघा, भुजबळ साहेब काय म्हणतात की बुवा तिथं मुंबईला गेलेले हे सगळे वाळू तस्कर होते, गांजा तस्कर होते. भुजबळ साहेब, मी एक सुद्धा शेतकरी होतो आणि मी पण तिथं होतो मुंबईला. म्हणजे मी काय वाळू तस्कर आहे? तुम्हाला गांजा तस्कर दिसलोय? मी एक शेतकरी होतो आणि माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी तिथं मुंबईला गेलो होतो. पण आता तुम्ही काही उठायचं, काही बरळायचं, काही बयान करायचे. उलट तुम्हाला सांगतो मित्रांनो, यांच्या प्रॉपर्टी सील झाल्या, है का नाही? मग येणी कुठून कमीलंय? येणी कोणची तस्करी केली? म्हणजे येणी हे स्पष्ट केलं पाहिजे की आपली भाजी विकणारा माणूस इथपर्यंत जरा प्रॉपर्टी सील होस तर जरा त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली म्हणजे भाज्या विकून आणि आम्ही शेती करून आम्हाला जमाना मित्रांनो, शेत्या असून आपण एवढ्या आपल्या प्रॉपर्टी सील व्हायसारखी आपण कमवू शकत नाही. मग येणी कोणची तस्करी केली ती पहिले येणी हे सांगावा. उगाच शेतकऱ्यावर आरोप करू नका. कारण तिथं जाणारा हा प्रत्येक गरीब शेतकरी होता, दीनदुबळा होता. त्याला फक्त आशा होती की बुवा आरक्षण जर मिळालं तर माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल. ह्या हेतून आम्ही तिथे गेलो होतो. तुम्ही आता कुंकडं काही बरळायचं काम करू नका. पहिलं तुम्ही कोणती तस्करी केली ती आणि एवढी प्रॉपर्टी कमिली होती हे जर तुम्ही सांगितलं तर आमच्यासारख्याला बी, म्हणजे आमच्यासारखे शेतकरी, आम्ही शेतकरी आहे, आम्ही पण तेवढी तुमची इतकी प्रॉपर्टी कमवू शकतो. पण पहिलं तुम्ही आम्हाला हे सांगा की बुवा तुम्ही कोणची तस्करी करून ते कमवलेलं आहे का नाही? आम्ही तर नाही केलंय, कारण आम्ही तर आज बी शेती करतोय, आज बी घाम गाळीतोय, आज बी कष्ट करतोय, आज बी आमच्या मालाला भाव नाही म्हणून आम्ही ओरडतोय. ही खरी आमची हकीकत आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आणि तुम्ही त्या जरांगे पाटला सोबत गेलेल्याला सांगतात की बुवा जे जरांगे पाटला सोबत मुंबईत गेले त्याला तुम्ही वाळू तस्कर म्हणतात, गांजा तस्कर म्हणतात. उलट तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यामध्ये झोकून बघा की आपण कोणची तस्करी केली, आहे का नाही? म्हणजे जे आहे म्हणे ना मित्रांनो, जसं माणूस तसं त्याला दिसतंय, आहे का नाही? जसे विचार तसे तो समोरच्याला तसं करतो. म्हणजे येणी तस्करी करून कमवलंय. आता कशीची केली ती त्यांना माहिती आहे. पण मग एवढ्या प्रॉपर्टीशील होस तर एक साधारण व्यक्ती इतक्या प्रॉपर्टीशील होस तर तो दुसरा बिझनेस शेतीतून तो होऊ शकत नाही, आहे का नाही? मग तुम्ही कोणती तस्करी केली तेच आम्हाला सांगा. आम्ही तर शेतीच केली आणि आज बी करतोय, है का नाही मित्रांनो? आपण तर सगळे शेतकरीच होतो ना मुंबईला गेलेले. चला, जय जय.